नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। साबुदाणा बुडेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि रात्रभर भिजवून घेतला। जर तुम्हाला साबुदाणा रात्रभर भिजवायचा नसेल तर तुम्ही 4-5 तास भिजवून घेऊ शकता। साबुदाणा छान भिजलाय। साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा व्यवस्थित भिजणं खूप आवश्यक आहे। जर साबुदाणा भिजवताना जास्त पाण्याचा वापर केला गेला तर साबुदाण्याची खिचडी चिकट होते, मोकळी सुटसुटीत होत नाही। म्हणून साबुदाणा भिजवताना पाणी व्यवस्थित टाकणं खूप आवश्यक आहे। सर्वात प्रथम आपण साबुदाणा मोकळा करून घेऊया। साबुदाणा छान मोकळा झालाय, छान भिजलाय। ज्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतलाय त्याच वाटीने अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलाय। शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेत। खूप पावडर नाही करायची, जाडसर ठेवायचे। अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा। एक मध्यम आकाराचा बटाटा कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून उकडून घेतलाय। साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेत। 3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत। 1 छोटा चमचा जिरं घेतलंय। साबुदाण्याची खिचडी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते। तूप गरम झालंय, जिरं टाकूया। 1 छोटा चमचा जिरं घेतलंय। 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले, ते टाकूया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। परतून घेऊया। गॅस मी कमी केलाय। मिरच्या छान परतून घ्यायच्या म्हणजे खिचडीची चव छान लागते। याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा टाकूया। बटाटा परतून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे खिचडी खाताना बटाटा आणि लागत नाही, बटाट्याची चव छान लागते। सर्व छान परतून घेतलंय। याच्यामध्ये साबुदाणे टाकूया। मंद गॅसवर सर्व परतून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं सर्व छान परतून घ्यायचंय। साबुदाण्याचा रंग बदलत चाललाय, साबुदाणा ट्रान्सपरंट होत चाललाय। अजून 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं सर्व छान परतून घेतलंय। साबुदाण्याचा रंग बदललाय, साबुदाणा ट्रान्सपरंट झालाय। आता याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। बटाटे परतताना आपण मीठ टाकले, त्या अंदाजाने मीठ टाकायचंय। पाव चमचा साखर। साखरेमुळे खिचडीची चव खूप छान लागते। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 1 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 1 मिनिट झालाय, झाकण काढून बघूया। खिचडीला छान वाफ आली आहे। खिचडीचा छान सुगंध सुटलाय। खिचडी छान मोकळी सुटसुटीत झाली आहे। अजिबात चिकट झाली नाहीये, छान झाली आहे खिचडी। प्लेटमध्ये सर्व करते। प्लेटमध्ये सर्व करूया। छान झाली आहे खिचडी, मोकळी सुटसुटीत झाली आहे, मऊ झाली आहे। साबुदाण्याची खिचडी प्लेटमध्ये सर्व केली आहे। जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता। याच्यावर किसलेलं ओलं खोबरं टाकू शकता। साबुदाण्याची खिचडी प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली आहे खिचडी, छान मऊ झाली आहे, मोकळी सुटसुटीत झाली आहे, अजिबात चिकट झाली नाही। साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा व्यवस्थित भिजणं खूप आवश्यक आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।